नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. नारायणगावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य संतोष वाजगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मीना नदी स्वच्छता अभियानासाठी आज तब्बल 1.25 लाख रुपयांचा निधी जमा झाला. संतोष वाजगे यांनी वाढदिवसाच्या इतर कार्यक्रमाला फाटा देऊन यंदा मीना नदी स्वच्छता अभियानाला 11,111 रुपयाचा निधी जमा केला. आजवर आपण अनेकांचे वाढदिवस पाहिले असतील. या स्वतःची प्रसिद्धी केली जाते. संतोष वाजगे यांचा वाढदिवस मात्र याला अपवाद म्हणावा लागेल. वाजगे यांनी विक्रांत मंडळाच्या मार्फत नारायणगाव शहरातील अपंग वृद्ध लोकांसाठी अल्प दरात ई-रिक्षा सेवेचा प्रारंभ आजपासून सुरू केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, गुलाब पारखे, मोहित ढमाले, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष वाजगे यांच्या या उपक्रमाचं सर्वच मान्यवरांनी कौतुक केलं. पाहूयात हा सगळा आगळा वेगळा वाढदिवस सोहळा. आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नारायणगावमध्ये खऱ्या अर्थाने माजी उपसरपंच नारायणगाव संतोषजी वाजगे यांचा 47वा वाढदिवस आहे. आणि खऱ्या अर्थाने सर्वच तरुण कार्यकर्ते हा वाढदिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहेत. अनेक समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी वाढदिवसानिमित्त घेऊन संतोष भाऊंनी दाखवून दिलेलं आहे की समाजकारणाशी माझी नाळ कशी जोडलेली आहे. समाजकारण करत असताना समाजाला उपयोगी असणारे सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी, मग ज्येष्ठांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल, प्रत्येक ठिकाणी कोणी हाक दिली की हाकेला जाऊन जाणारा आणि निश्चितपणाने या ठिकाणी त्यांना असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारा असा हा उमदा तरुण आज 47 वर्ष पूर्ण करत असताना राजकीय जीवनात देखील तितकाच तोलामोलाचा आहे. आणि निश्चितपणाने येणारं भावी आयुष्य त्यांचं एक उंची गाठवणारं, क्षितिजाला पार करणारं असणार आहे असं त्यांच्याकडनं आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. माणूस कसा आहे, कुठे आहे, त्याच्यापेक्षा तो कसा जगतो आहे ते अतिमहत्त्वाचं आहे. आणि संतोष भाऊ निश्चितपणाने माणसाशी नाळ जोडणारा, माणसातला माणूस, आणि म्हणून या व्यक्तिमत्वाचं आज आम्ही निश्चितपणाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने देखील संतोष भाऊंना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या हातून समाजासोबत मात्यापित्याची सेवा देखील चांगल्या प्रकारे जी घडती आहे त्याचं देखील उत्तम उदाहरण समाजाने घ्यावं. आज या ठिकाणी आमचे एक सहकारी मित्र संतोष भाऊ वाजगे यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना एक समाजामध्ये काहीतरी नियमित काम करण्याची धडपड म्हणून आज त्यांनी अपंगांसाठी एक ही गाडी आणि श्रीजन्माचं स्वागत व्हावं म्हणून विक्रांत कन्यादान ठेव योजना ही या ठिकाणी चालू केलेली आहे. दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना नेहमीच काहीतरी वेगवेगळे उपक्रम
या ठिकाणी राबवत असतात. दुसरा एक उपक्रम त्यांनी चांगला नदी स्वच्छता अभियानचा या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि म्हणून समाजामध्ये काम करत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून नुसतं राजकारण न करता समाजकारण देखील हा आपला पिंड आहे. आणि म्हणून ह्या नारायणगावमध्ये चांगल्या प्रकारचं काम आमचा हा सहकारी मित्र करतो. म्हणून त्याच्या ह्या वाढदिवसाला मी लाख लाखाच्या शुभेच्छा देतो. माननीय संतोषदादा वाजगे यांना वाढदिवसानिमित्त माझ्या वतीने तसेच बैलगाड्या युनियनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. संतोष भाऊजी वाजगे यांना 47व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या शिवाजी चौकामध्ये काम करीत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो, सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून असो किंवा लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून असो, अतिशय चांगलं कामकाज संतोषदादा वाजगे हे करतात. संतोषदादांना रात्री कितीही वाजता फोन करा, 2 मिनिटामध्ये हे लोकांच्या अडचणीला धावून येतात. मूर्ती लहान कीर्ती महान अनेक उपक्रमामध्ये त्यांचा खूप मोलाचा सहभाग असतो. मग तो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांनी ज्येष्ठांसाठी जे रिक्षा अल्पदरामध्ये उपलब्ध करून दिली, अतिशय नाविन्यपूर्ण असा हा त्यांचा उपक्रम आहे. त्याचप्रमाणे नदी स्वच्छता अभियानमध्ये अतिशय मोलाचा सहभाग घेऊन या गाव स्वच्छतेचा संकल्प त्यांनी बांधलेला आहे आणि त्याला सर्व थरातून सर्व लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे नुकतंच लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत भोजन या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, त्यात देखील संतोषदादांचा खूप मोलाचा सहभाग आहे. या असं एक व्यक्तिमत्व आहे, सर्वांना हवंसं वाटणारं. यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा जसं ते काम करतात तशा वाढत जात आहेत. मला असं वाटतं की या सार्वजनिक कामामध्ये अनेक लोक काम करतात, त्यांनी या गावाचा विकासाचा वसा घेऊन अजूनही काही उपक्रम राबवावेत. त्यामध्ये मग जसा पुण्यामध्ये रिंग रोड केला जातो तसा नारायणगावच्या बाजूलासुद्धा रिंग रोड असावा. म्हणजे नारायणगावमध्ये घुसताना एकच ॲक्सेस आहे आणि त्या ॲक्सेसवरती जास्त लोड येतो. त्या दृष्टिकोनातून अजूनही 1-2 ॲक्सेस जर करता आले तर त्याचा ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये निश्चितपणे उपयोग होईल. संतोषदादा, आपला आज वाढदिवस, आपल्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्यांच्या वतीने, लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आपण सतत आपलं कार्य करत राहो. आपल्यासोबत आम्ही सर्वजण आहोत. नारायणगाव ग्रामपंचायतचं आमचं एक आदरणीय व्यक्तिमत्व संतोषदादा वाजगे यांचा 47वा वाढदिवस आज या ठिकाणी होतो आहे. खरं तर गेले 20 वर्ष गावची सेवा करत असताना तळागाळातील समाजाचा खऱ्या अर्थाने एक ज्याला नाळ समजली आणि तळागाळातल्या लोकांना काय हवं आहे काय नको, मग समाजातला कमीत कमी बारीक घटकापासून उच्च घटकापर्यंत काम करत असताना समाजाची नाळ ज्याच्याबरोबर जोडली त्या संतोषदादाचा आजचा हा 47वा वाढदिवस साजरा करताना निश्चित आम्हाला नारायणगावकरांना या ठिकाणी मनापासून आनंद या ठिकाणी होतो आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या हातनं आजपर्यंत जी कामं झाली या ठिकाणी बऱ्याचशा अशोक शेठ गांधी या ठिकाणी बोलले, ताई या ठिकाणी बोलल्यात आणि खरोखर एक लोकसेवेचं मोठं काम त्यांच्या हातून या ठिकाणी होतं आहे. नारायणगाव ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत असताना एक पारदर्शक कारभार या ठिकाणी असावा, जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करावा, ही जी तळमळ आम्ही या ठिकाणी बघतो आहे. आणि मला असं वाटतं की येणारा भविष्यकाळ येणारी मी एवढ्या शुभेच्छा देईल की येणारे सर्व वर्ष ही त्यांना खूप आनंदाची, सुखाची, भरभराटीची आणि त्यांच्या सर्व ज्या मनोकामना इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करू आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, अशा मी ग्रामपंचायत नारायणगावच्या आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं लोकसेवेचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे प्रत्येक कार्य करत आहोत. या कार्यापाठीमागं कोणत्याही प्रकारचा हेतू हा आमचा नाही. कोणालाही ही ऑटो सेवा देत असताना कोणाचीही अडचण निर्माण होईल अशा प्रकारचा आमचा कोणताही हेतू नाही. हा हेतू स्पष्ट करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतो आहे की दरवर्षी आम्ही सातत्यानं लोकोपयोगी कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मग आजच्या निमित्तानं आम्ही आज ही ऑटो सेवा आज सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि अंध अपंगांना आम्ही ही लोकार्पण सोहळा ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे विक्रांत नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं, विक्रांत क्रीडा मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं 24/4/2014 पासून जन्माला आलेल्या कन्येचं स्वागत करण्याकरता बेटी बचाओ बेटी पढाओ या उक्तीप्रमाणे आलेल्या कन्येला विक्रांत नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं नारायणगाव आणि वारुळवाडीतील ग्रामस्थांना, रहिवासी असणाऱ्या व्यक्तींना, त्या पालकानं
विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेशी संपर्क साधल्यानंतर त्यांना 1111 रुपयांची ही ठेव पावती वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती ठेवण्यात संस्थेमध्ये येते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ धमाले आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्यांच्या समवेत असणारे ओतूर नगरीचे उद्योजक आदरणीय जालिंदर शेठ पानसरे आपणही उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं। त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे पिंटू शेठ नलावडे आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आपलंही मनपूर्वक स्वागत। पण हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा मोबदला यामधून मिळावा अशा प्रकारची आमची कुठलीही इच्छा नाही आणि खऱ्या अर्थानं याच्यामधून लोकसेवा कशी होती आहे याचं मार्गदर्शन आम्ही गेल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं मोहित शेटकडनं आणि जालिंदर शेटकडनं मिळालेलं आहे आणि तीच सेवा आमच्या ग्रामस्थांना, नारायणगाव आणि वारुळवाडीतील परिसरातील ज्येष्ठांना आणि अध्यापकांना मिळावी हा उदात्त हेतू ठेवून आज हा उपक्रम आम्ही लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ठेवत आहोत। माळीण येथे झालेल्या आकस्मिक भूस्खलनात दादांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत ॲम्ब्युलन्स घेऊन जमेल तशी मदत केली आणि ह्याच कामामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी त्यांचा सन्मान केला। जैन सकल संघाच्या वतीने दिनांक 5/4/2012 रोजी महावीर जयंतीच्या निमित्त साधून दादांना ग्रामभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते। प्रत्येक वाढदिवसाला फ्लेक्स व इतर खर्च टाळून सामाजिक काम करण्याची दादांची ही सवय खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे। 24/4/2013 रोजी दुष्काळग्रस्तांसाठी जुन्नरचे तहसीलदार व आमदार वल्लभ शेठ बेनके साहेब यांच्या उपस्थितीत 43,000 रुपयाची त्या ठिकाणी मदत केली होती। 24/4/2014 रोजी दुष्काळग्रस्तांसाठी 44,000 रुपयांची मदत केली होती। 24/4/2015 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत केली होती व ग्रामीण रुग्णालयात त्या ठिकाणी फळं वाटप करण्यात आली होती व 24/4/2016 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी याच लहान मुलांचे वार्मर काचेची पेटी लोकार्पण त्या ठिकाणी आपण केले होते। इंद्रनगरच्या ठिकाणी बोरवेल तसेच भिल्लवस्ती ठिकाणी पाण्याची टाकी भेट दिली होती। ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वच्छतागृह, विश्वकल्याण जीवरक्षा प्रतिष्ठान, गोशाळा त्यांना त्या ठिकाणी चाऱ्याचं वाटप केलं होतं। डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल निगडी यांच्या वतीने सर्व रोग तपासणी शिबिरात जवळजवळ 838 रुग्णांनी त्या ठिकाणी फायदा घेतला व 51 रुग्णांची शस्त्रक्रिया त्यावेळेस करण्यात आली होती। 2,000ची नोट घेऊन या व सुट्टे पैसे घेऊन जा या उपक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ सुमारे 15 लाख रुपये त्या ठिकाणी सुट्टे करून देण्यात आले होते। खऱ्या अर्थानं हा जरी दादांचा ठळक कार्याचा आढावा असला परंतु जवळजवळ 24 तास सामाजिक कार्यात असले आमचे दादा हे आपले सर्वांचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत। आज आपल्या सगळ्या नारायणगावकरांचं हे भाग्य आहे की निस्वार्थ वृत्तीनं समाजसेवा करणारे माननीय संतोषजी वाजगे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार हा आपल्याला इथे ग्रामपंचायतीच्या रूपानं आणि विविध सामाजिक कार्यांच्या रूपानं लाभलेला आहे। हे खरोखरच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, कारण आपण बाकीच्या गावांमध्ये बघतो की रिसोर्सेस अवेलेबल असतात, सगळं असतं, पैसा असतो, पण माणसं नसतात। योजकः दुर्लभः असं आपल्या वचनांमध्ये म्हटलेलंच आहे की सगळं आहे पण त्याची योजना करणारा योजक नसेल तर हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं वाया जाणारं आहे। मग नारायणगावच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे की नारायणगावमध्ये जे जे काही चांगलं आहे त्या सगळ्याची योग्य पद्धतीने योजना करणारा योजक म्हणजेच माननीय संतोषजी वाजगे आणि त्यांचा विविध परिवार हे आपल्याला लाभलेले आहेत। नदी स्वच्छता, मीना नदी स्वच्छता अभियान या ठिकाणी आम्ही चालू केलं। त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य नारायणगाव वारुळवाडीचे हा संकल्प गेले 2 वर्ष मनात आपण काहीतरी केलं पाहिजे मीना नदीसाठी सरत होता, परंतु मला काय करावं कळत नव्हतं। नंतर म्हटलं मेहरपूर नेवकर पूल हा थोडा सॅम्पल पीस आपण करून बघू, जेणेकरून संतोष भाऊ 2-4 जण जितूशेठ गोंधळ असतील हा खर्च आम्ही पेलू शकू अशा दृष्टिकोनाने आमचा संकल्प अतुल शेठ चालू केला। 7 तारखेला जागतिक आरोग्य दिनाच्या डॉक्टर राऊत यांच्या हस्ते आम्ही तो उद्घाटन सोहळा चालू केला। डॉक्टर राऊतांनी त्या ठिकाणी पहिली EMIच्या वतीने शिवनेरीच्या वतीने आम्हाला 25,000ची देणगी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि विशेष म्हणजे त्याच वेळेस आमच्या इसके मॅडमने प्रथमतः 1,000 रुपये या ठिकाणी आम्हाला दिले। त्यानंतरचा मदतीचा ओघ असा मोठ्या प्रमाणात चालू झाला। अतुल शेठ त्या बऱ्याचशा ठिकाणी वर्गणी मागायला गेल्यानंतर
देणगी बाहेर गेल्यानंतर पहिले सांडपाण्यात तुम्ही काय करता, हा मोठा प्रश्न या ठिकाणी नारायणगावला भेडसावत आहे. त्या सांडपाण्यासाठी आपण सर्वजण खरं तर हा लोकसहभागातून आपण कार्यक्रम घेतला. प्रत्येकाचं पाणी नदीला जाते, प्रत्येकाची काही असो. आम्ही आज देखील काम करताना लोक नदीवर पुलावर येतात, कचरा आमच्या समोर टाकतात. आज देखील सकाळी पण देखील 2 महिला आल्या, प्लॅस्टिक पिशवी सगळ्यात नदीत कचरा टाकून दिला. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे. वाणी साहेबांना देखील मी म्हटलं तुम्ही या ठिकाणी येऊन हा प्रोजेक्ट जो चालू आहे, गेले 15 दिवस 2 JCB आणि 6 ट्रॉल्या मंगेश पाटील यांनी आम्हाला कमी दरात JCB 700 रुपये तास आणि 300 रुपये ट्रॉली, याप्रमाणे 1300 रुपये तास, 2600 रुपये तासाप्रमाणे आपण गेले 15 दिवस हे काम करत आहोत. आतापर्यंत जवळजवळ आपल्याकडे 2 लाख रुपये वर्गणी कोणाकडे न मागता आलेली आहे. वाणी साहेब, कोणाकडे आम्ही गेलो नाही. राजगुरू सहकारी बँकेने प्रथमतः 25,000 रुपये दिले आपल्याला. लाला अर्बन बँकेने सचिन गागरे असतील, तात्यासाहेब गुंजा असतील, अशोक शेठ गांधी असतील, त्यांनी आम्हाला 15,000 रुपये देणगी दिली. त्याचप्रमाणे जाधव मॅडम यांनी 11,000 रुपये देणगी या ठिकाणी दिली. अशोक शेठ गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 5,000 रुपये देणगी या ठिकाणी. अशा अनेक देणग्या. त्या दिवशी सहज सुरेश शेठ वारडी पलीकडे चालले असताना मी त्यांना पुलावरती अडवलं. सुरेश शेठ असं काम चाललंय. सुरेश शेट्टी एका मिनिटात सुरेश शेठ वारडीने 5,000 रुपये देणगी त्या ठिकाणी दिली. असे अनेक मान्यवर भाग्यविधाते या ठिकाणी आम्हाला मिळत आहेत. आज सकाळी दसक्रिया विधी चालू असताना त्या पांडुरंग वारुळे कैलासवासी त्यांच्या स्मरणार्थ 1500 रुपये देणगी दिली. संजय वारुळे यांनी 7,500 रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली. सकाळी विलास शेठ बळकट यांनी 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. आम्ही रोज विचार करतो की आजचे ट्रॅक्टरचे पैसे कसे सुटतील, उद्या दिवस बघू. असे रोज म्हणजे आम्हाला आजपर्यंत आम्ही इक्वल आहोत, खर्च आणि पैसे येणारे इक्वल आहोत. पण पैसे येत आहेत, आम्हाला माहीत आहे पुढचा टप्पा मोठा आहे अतुल शेठ. त्या दृष्टीने आपल्याला केटी बंधारा जो बंद झालेला आहे त्या ठिकाणी मोठा राडारोडा साठलेला आहे. हनुमान मित्र मंडळ, हनुमान देवस्थान चर्चच्या वतीने बरेचसे लोक म्हटली आम्हाला जेवताना या ठिकाणी खूप वास येतो. पहिले तुम्ही एक काम करा, हनुमान जयंतीच्या खर्चात बचत करून त्यांना आम्ही 5,000 रुपये देणगी त्या ठिकाणी दिली. परंतु तो टप्पा खूप मोठा आहे, तुमच्या सहकार्याशिवाय आपण तो पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी येत्या 10 मेला आपण तो टप्पा पार करणार आहोत. यासाठी काल योगायोगाने सत्यशीलदास शेरकर त्या ठिकाणी आले होते गाडी पाहण्यासाठी सायंकाळी 7 वाजता. ते म्हणजे तुम्हाला काय साहित्य लागतं, JCB लागतं. त्याचप्रमाणे त्यांचा जो JCB वाला फॉकलँडवाला सकाळी त्या ठिकाणी आला होता. मला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं दादांनी मला पाठवलं तुम्हाला मशिनरी कुठे लावायचं. त्यासाठी मी म्हटलं तुम्हाला थांबा झाला, आपण सर्व गावकरी मिळून सर्वे करू. पुढचा टप्पा मोठा आहे. जी सोंड आहे ती पूर्वी जुनी लोक म्हणायचे आम्ही शाळेत पाणी पिऊन इथं शाळेत जायचो. रमेश पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे त्यांनी 11,000 रुपये देणगी दिली. वैयक्तिक बरेच ज्येष्ठ नागरिकांनी 1,000 रुपये देणगी दिली. मी फक्त निमित्त झालोय, पण आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही. कांबळ्यावर देखील ग्रामस्थांनी या ठिकाणी आमचा सत्कार केला व आम्ही पण चांगल्या प्रकारे मदत करू. कैलास शेठ पानसरे देखील त्या ठिकाणी 2,000ची मदत त्या ठिकाणी जाहीर केली. असे अनेक हात त्या ठिकाणी पुढे येत आहेत. हा कार्यक्रम पूर्ण करत असताना मीना नदी पुढे कशी स्वच्छ राहील यासाठी आपले खरे प्रयत्न आहेत. बरेचसे लोक म्हणतात तुम्ही आता मीना नदी स्वच्छ केली, पुढचं काय. उद्या या ठिकाणी गुरुवार रामदास सबनीस विद्या मंदिराच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला 51,000 रुपये गोळा करून उद्या देणार आहेत. ते वाघोले सर आणि मुख्याध्यापक प्रत्येक शिक्षकांनी 500 आणि 1,000 रुपये दिले. अशा अनेक ठिकाणीहून मदतीचा ओघ चालू आहे. पुलावर आलेला मनुष्य नक्की म्हणतो की मला तुम्हाला पैसे द्यायचे, मी दुकानात येऊन देईन. अशा मोठ्या प्रमाणात ओघ अतुल शेठ चालू आहे. आपलं देखील त्या ठिकाणी मला तर सहकार्य लागणार आहे. जो पूर्वी जो केटी बंधारा आपला जो बंद झालेला आहे, बरेचशा लोकांचं म्हणणं आलं तो केटी बंधारा डिमॉलिश करा. ननवडे साहेबांकडे आम्ही त्या दिवशी गेलो होतो अभियंत्यांकडे. ते म्हणजे असा प्रकल्प कुठेच चालू नाही. त्यांनी पहिल्या खिशात ते 5,000 रुपये काढून आम्हाला दिले आणि माझ्या सर्व अधिकाऱ्यांना देखील पैशाची मदत करायला सांगतो. परंतु हा बंधारा आमच्या याच्यात अखत्यारीत नाहीये, आमच्या अखत्यारीत तो येत नाही. तुम्ही झेडपीकडे तो विचार करा. मग अतुल शेठला विनंती करतो की त्या बंधाऱ्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कारण खूप कचरा आणि सांडपाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठलंय, कोयटा साठलाय, झाडं वाढली आणि तो महत्त्वाचा टप्पा आपल्याला येत्या 10 मेला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पार करायचं आहे. आपण सर्वजण आम्हाला आतापर्यंत सहकार्य करत आलात आहोत. विशेष म्हणजे संतोष दादांचं सांगतो, संतोष दादा वेळोवेळी फोन केला की दादा त्या ठिकाणी हजर असतात. त्या JCBवाल्याला वेळोवेळी सांगतो तुमचा JCB बंद पडू नका, हे आम्ही लोकांचे पैसे घेत आहोत. बरेच वेळा त्यांनी त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं ट्रॉली तू अर्धी
लक्ष संतोष दादांचं त्या ठिकाणी असतं. जंगल भाऊ कोल्ह्यांनी देखील त्या ठिकाणी लगेच पाईपलाईन करून 2-3 पाईप टाकून पाणी पुढं केलं. ग्रामपंचायत वारवाडी संयुषेड वारुळे, त्याचप्रमाणे जंगल भाऊ कोल्हे असतील, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत. इथून पुढे देखील ही नदी कशी स्वच्छ राहील, मदतीचा ओघ वाढल्यामुळे वाणी साहेब आम्ही मोठ्या पुलाच्या पलीकडे देखील येत्या आठवड्यात ट्रॅक्टर चालू करून ती झाडं झुडपे येत्या काही दिवसात ती जलबंदी वर यायची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून ही नदी स्वच्छता अभियान, नारायणगावची जलवाहिनी कशी साफ करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. एक चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन जे केलेलं आहे ना, ते विक्रांत क्रीडा मंडळाने केलेलं आहे. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा संतोष दादासारखं कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा संतोष दादासारखं कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्याचा वाढदिवस आज खूप सुंदर आहे. संतोष दादा, आयुष्याचा वाढदिवस खूप सुंदर आहे. नारायणगाव जनतेने भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा संतोष दादा व सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं वर्तमान काळातलं चित्र पूर्ण करावं. तेव्हा तुमचा वाढदिवस खूप सुंदर आहे दादा. कायम मागण्या करण्यापेक्षा संतोष दादासारखं काहीतरी देऊन पाहावं. कायम मागण्या करण्यापेक्षा संतोष दादासारखं कायम देऊन पाहावं. उदाहरणार्थ, अंध अपंग निराकरणासाठी केलेला हा कार्यक्रम, तेव्हा तुमचा आज वाढदिवस खूप सुंदर वाटतो दादा. आपल्याला कोण हवा आहे यापेक्षाला आपल्याला कोण हवे आहेत हे सुद्धा कधीतरी पाहावं लागतं. संतोष दादासारखं आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून संतोष करा. खरंच तुमच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. आर्थिक स्थिति कितनी भी अच्छी हो, आर्थिक स्थिति कितनी भी अच्छी हो, जीवन का सही संतोष क्या तेरा क्या मेरा, बस मानसिक स्थिति अच्छी होनी चाहिए. आर्थिक स्थिति का कोई मतलब नहीं. इसीलिए संतोष दादा हमेशा कहते हैं, हक के लिए लड़ो, लड़ नहीं सकते तो लिखो, लिख नहीं सकते तो बोलो, बोल नहीं सकते तो साथ दो, साथ नहीं दे सकते तो और लिख भी नहीं सकते, बोल भी नहीं सकते और लड़ भी नहीं सकते, उनका अधिक से अधिक सहयोग करो. संघर्ष के लिए ताकत दो, ये भी नहीं कर सकते तो कोई बात नहीं, कम से कम हमारा मनोबल तो मत कम करो. इसीलिए संतोष दादा, तुम्हारे हिस्से की लढाई अभी वो लढ रहे हैं. माणूस किती मिळवतो यापेक्षा किती देतो याला फार महत्व आहे. माणसाची श्रीमंती ही किती माणसाला मोठी केली यावरून सिद्ध होते. हे जे अपंग आणि अंध आहे त्यांना सुद्धा मिळाले. त्यांनी आज जे ज्येष्ठ अपंग लोकांसाठी जे 3% जी आपली त्यांची गव्हर्नमेंटची जी हे असते सवलत, त्या 3% सुद्धा त्यांनी त्याचे अपंग लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि ग्रामपंचायतीचं नाव त्यांनी वरती केले. ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक संघाला जागा नव्हती, उपलब्धच नव्हती नारायणगावात, तर आज एका ठिकाणी, उद्या दुसऱ्या ठिकाणी, वर्षानी तिसऱ्या ठिकाणी असं जे विंचवाचं बिराड पाठीवर म्हणतात त्या पद्धतीने आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाची अवस्था होती. एकदाच फक्त अनिल तात्या ड्युटीच्या हॉटेलमध्ये बसून त्याच्या कानावर ही आम्ही आमची समस्या घातली. तर त्यावेळेसच संतोष नानांनी एकच सांगितलं का तुम्हाला जागा दिली, तर ती जागा दिली कुठे, तर ग्रामपंचायतीचे तलाठी ऑफिस आहे, त्या तलाठी ऑफिसच्या वरती 3ऱ्या मजल्यावर. पण आम्ही म्हटलं काय का होईना बसायला पुढची जागा तरी आपल्या हक्काची झाली. कुठलंही काम असू द्या, कुठल्याही वार्डचं असू द्या, मग वार्डच्या बाहेरनं तुम्ही वारूवाडीचं जरी काम असलं तरी तो स्वतःचं क्रेडिट, स्वतःचं वजन वापरून त्या तिथलं वारूवाडीचं सुद्धा काम करून देणारा असा तो चौरंगी चिरा म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. पदावर असताना आणि त्याच्यातून अनेक योजना राबवलेल्या आहेत. मग ते आत्ता त्यांनी ई-रिक्षा लोकार्पण सोहळा केलेला आहे. खरोखर ही गरज होती आपल्या नारायणगावला, कारण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मळ्यातून यायचं असतं, ऊन असतं, पाऊस असतो आणि रिक्षावाले वेळेला सापडतात नाही सापडतात. पण मला वाटतं तुम्ही याचा मोबाईल नंबर कुणाला तरी दिलेला असणार आहे,
आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर ती रिक्षा तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहे आणि ती पण माफक दरात अंध आणि अपंग व्यक्तींना सुद्धा तिचा लाभ होणार आहे. असा हा चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि मुलींसाठी त्यांनी योजना केलेली आहे की 24 एप्रिल पासून म्हणजे काळ असेल ना 24 एप्रिल ते किती म्हणजे कायमस्वरूपी लाईफ लॉंग म्हणजे 24 एप्रिल हा संतोष दादाच्या वाढदिवसाचा दिवस आहे आणि त्या दिवसापासून पुढे किती काळापर्यंत जर मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीच्या पित्याने किंवा मातेने जर विक्रांत पतपेढीशी संपर्क साधला तर त्या मुलीच्या नावाने 1111 रुपयाची पावती ही वयाच्या 18व्या वर्षापर्यंत ठेव म्हणून त्या पतपेढीत ठेवण्यात येणार आहे. पतपेढीच्या सहकार्य म्हणजे पतपेढीतर्फे आणि ती 18 वर्षाची झाली की तिच्या आईवडिलांना ती देण्यात येणार आहे. खरोखर हा एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. असे अनेक उपक्रम अनेक गावची सेवा करण्याचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि वाढदिवस आपण कुणाचा साजरा करतो की ज्यांनी कुणीतरी समाजासाठी योगदान दिले त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो आणि खरोखरच संतोष दादाचं योगदान हे न मोजता येण्यासारखं आहे. आणि आता आपण पाहतो की जी मेना नदीचं अभियान आहे त्याच्यातही संतोष दादाचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या दिवशी आम्ही लोकसेवा प्रतिष्ठान आणि सावित्रीबाईच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम घेतला होता तेव्हा ह्या मेना नदी स्वच्छता अभियानला इंद्रधनु ग्रुप, सावित्रीबाई संस्था आणि जिजामाता पतसंस्थेतर्फे 7,000 रुपयाची देणगी आम्ही जाहीर केली होती. ओतूरला सुरुवातीला आम्ही ई रिक्षाचं जे नियोजन केलं त्याच्यात काही थोड्याफार त्रुटी राहिल्या होत्या. त्या सूरज भाऊ आणि मुकेश भाऊ यांनी आमच्यावर बसून हे केलं, चर्चा केली आणि नंतर त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. ओतूरला आम्ही जी ई रिक्षा चालू केली ती वल्लभशेठ बेनके यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम राबवला. खऱ्या अर्थाने आपल्या समाजात असं होतं का वडील थोडेसे वयस्कर झाले का मुलं कामानिमित्ताने कशाच्या निमित्ताने बाहेर जातात आणि त्यांना त्या वडीलधारी मंडळींना बँकेमध्ये कुठे डॉक्टरकडे कुणी न्यायला आणायला आपल्यापाशी स्वतःपाशी वेळ नसतो आणि त्यावेळेस खरी त्यांची अडचण होते आणि त्या माध्यमातूनच खरे ही एक संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि ओतूर या ठिकाणी ती राबवली आम्ही. ही थोड्याशा एक सुरुवातीला असं ठरलं होतं का सगळी मोफत द्यायची सेवा पण त्या ड्रायव्हरचा पगार हा त्या याच्यातून थोड्या शुल्कातून तो गेला पाहिजे. आम्ही ओतूरमध्ये एक 10 रुपये फक्त घेतो. ओतूरमध्ये जायचं असेल कुणाला तर एका व्यक्ती पाठीमागे 10 रुपये घेतो आणि ओतूरच्या बाहेर वाडी वस्तीला जायचं असेल तर एक 20 रुपये घेतो आणि त्या रिक्षाचा मेंटेनन्स हा सर्व आम्ही स्वतः करतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही रिक्षा जर व्यवस्थित चालवायची असेल तर हा सर्व मेंटेनन्स हा त्यांच्या मित्रमंडळींनाच त्यांना स्वतःला हा करावा लागेल तरच हा उपक्रम भविष्यात सक्सेस होईल. आणि जशी आमच्याकडून तुम्ही थोडीशी नाही म्हटलं तरी आयडिया घेतली म्हणजे थोडंसं तसंच तुमच्याकडून आम्ही थोडीशी ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पोळी भाजी भाकरीची जी संकल्पना आहे ही आम्ही आता ओतूरला ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. 1 महिन्यामध्ये याचं कसं नियोजन करायचं आम्ही एकदा बसून तो नियोजन करून घेऊ आणि तुमच्या या सर्व दररोज नेहमी वाढदिवस होतो याला तुम्ही नवीन नवीन उपक्रम करता त्यांना खरोखरच आमचा सलाम आहे आणि असेच उपक्रम आपण एकमेकांच्या देवाणघेवाण याच्यातून करू आणि आपल्या गावांचा विकास करू. खरी तर ही मानसिकता तुमची चांगली आहे मित्रमंडळींची का काहीतरी समाजाला जे लागतं ते देण्याची तुमची मानसिकता आहे. अशी मानसिकता जर सर्वांच्या याच्यात असेल तर समाज हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारवरती कोणत्या योजनांवरती आपण अवलंबून न राहता आपल्या समाजाचा आणि आपला सर्व यांचा विकास होईल एवढंच मी बोलतो. संतोष दादा वाजगे 7-8 वर्ष संतोष दादा वाजगे किंवा ग्रामपंचायतच्या विरोधात काम करत असताना खरं तर तात्विक विरोध वैयक्तिक काही कोणाशी विरोध काही कधी पत्करला नाही. ज्याच्याशी विरोध करायचा त्याच्याशी तो केलाच पण ह्या सगळ्या मधल्या शंकरच्या प्रकरणात आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की ग्रामपंचायत ही आपण सगळे सदस्य मिळून चालवली पाहिजे आणि त्यानुसार आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं 1.5 वर्ष
आम्ही सगळे मिळून ग्रामपंचायतीत ठीक आहे मतभेद असतात सगळ्यांमध्ये आहेत. आम्ही संतोष दादाकडे नेतृत्व ग्रामपंचायतीचं दिलेलं आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते काम करतो. सगळ्यांना काही अडीअडचणी असतील मी त्याच्याशी बोलतो, तो मला सांगतो. परंतु सध्या नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये सगळी लोक न घाबरता तिथे येतात. सगळ्यांची कामं करायचा प्रयत्न मनापासून होतो. सगळीच कामं होऊ शकतील असं काही म्हणत नाही, परंतु जी जी चांगली कामं जी योग्य आहेत ती सगळी करायचा प्रयत्न आम्ही सगळे संतोषदादाच्या नेतृत्वाखाली करतोय. संतोषदादाचा स्वभाव सगळ्यांना एकमेकांना हातात हात धरून सगळ्यांशी बोलून 10 वेळा मला फोन करत असेल दादा कदा भाऊ असं असं आहे करायला पाहिजे आपल्याला, तर ती सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालायचं. असंच इथून पुढे आपण सगळे एकत्र राहून काम करू. मला वाटतं दादाला हीच आपली सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. खरं तर वाढदिवस माझ्या माहितीप्रमाणे 24 तारखेला आहे, परंतु या ई रिक्षा लोकार्पण सोहळा आणि विक्रांत कन्यादान ठेव योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर संतोषदादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या जुन्नर तालुक्यात अनेक कार्यकर्ते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात, परंतु समाजाला आणि नागरिकांना कशाची गरज आहे ती ओळखून खऱ्या अर्थानं संतोषदादा वाढदिवस दरवर्षी साजरा करत असतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचे सर्व मित्रमंडळी विक्रांत क्रीडा मंडळ साथ देत असतात. आज खऱ्या अर्थानं या रिक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना या जुन्नर नारायणगाव शहरामध्ये मग डॉक्टरसाठी असेल, बँकेत असेल किंवा आपल्या काय अडचणी सोडवण्यासाठी ज्या काय फिरण्यासाठी जायला लागतं, फिरायला लागतं, त्या अडचणी खऱ्या अर्थाने या रिक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. आणि रिक्षा पण आणताना इलेक्ट्रॉनिक रिक्षाचं या ठिकाणी आणलेली आहे, म्हणजे प्रदूषण विरहित आहे की या शहरामध्ये प्रदूषण होणार नाही याची सुद्धा जबाबदारी या निमित्तानं मंत्रिमंडळांनी घेतलेली आहे. आणि कन्यादान ठेवून योजनेचा खऱ्या अर्थानं आज आपण जर बघितलं की बेटी बचाव हा संदेश या निमित्तानं या रिक्षेच्या माध्यमातून मित्रमंडळांनी दिलेला आहे. संतोषदादा नेहमीच या नारायणगाव शहरातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा अनेक गोष्टी असतील या माध्यमातून वेळोवेळी करत आलेले आहेत आणि म्हणूनच ग्रामपंचायतीची जबाबदारी खऱ्या अर्थानं बाबू पट यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरून येऊन ठेवलेली आहे किंवा त्यांच्यावर दिलेली सुद्धा आहे. अनेक वेळेला या पुन्हा नाशिक हायवेवर अनेक गोष्टीच्या माध्यमातून मग ॲक्सिडेंट असेल, कुणाला अडचण आलेली असतील किंवा काय असतील, तर ज्या ज्या वेळेला संतोषदादाला फोन कुणी जरी केला तरी त्यावेळेला संतोषदादा 10 ते 15 मिनिटात त्या ठिकाणी हजर होत असतात. अशा दादांचा वाढदिवस आपण या निमित्तानं साजरा करतोय आणि दादांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं या मीना नदीच्या आज आपण पाहतो की अनेक लोकसहभागातून या ठिकाणी देणग्या येऊन साफसफाईची मोहीम या ग्रामस्थ मंडळीने खऱ्या अर्थानं हातात घेतलेली. अतिशय चांगला हा उपक्रम आहे. गेले अनेक वर्षापासून या मीना नदीची साफसफाई किंवा त्याचं प्रदूषण आपल्या या नारायणगाव परिसरातील नागरिकांना सोसावं लागते आणि या माध्यमातून अनेकांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत, त्यांनाही या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि या मीना नदीच्या साफसफाईसाठी आमचं पण योगदान महत्त्वाचं या निमित्तानं राहणार आहे असंच या निमित्तानं सांगतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व मित्रपरिवाराच्या देतो आणि थांबतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एके दिवशी हात घ्यावे. शब्दशः अर्थ तुम्ही सांगितलं ते बरं झालं. नाही तर कायला शेट देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हातच तोडावे असं नको व्हायला.
जो कोण हातला त्याला पटले मला. संतोष दादा या नारायणगावातलंच नाही, जुन्नर तालुक्यातलं एक वेगळं आसामी आहे. वाजगेआळीतलं विक्रांत क्रीडा मंडळाचं एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि आखी आळीच नाही, आता संपूर्ण गाव म्हणते कसं संतोष दादा म्हणून तसं, असं बाबूरावने सांगितलं. त्याच्या नेतृत्वाखाली आता ग्रामपंचायत चालू आहे. संतोष दादांनी अनेक उपक्रम त्यांच्या आयुष्यामध्ये केले आणि जे जे उपक्रम केले ते लोकांच्या हितासाठीच केलेले आहे. आणि लोकहिताच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो याचा सारखा विचार त्याच्या मनामध्ये असतो आणि त्याच्या भोवतीची मित्रमंडळी असते त्याला ते सारखं सांगतात की दादा आपण असं करू तसं करू. मग आपल्याकडे पैसेच नाही, आपण खूप छोटे आहोत, आपण करू शकणार नाही, असं कधी संतोष दादाच्या मनामध्ये नसतं. मोहितनी आणि त्याच्या मित्रमंडळींनी सर्वांनी हडवळे आमदारीत आले, सगळ्यांनी मिळून त्या ओतूरला ई रिक्षा जी इलेक्ट्रॉनिकवर चालते, प्रदूषण होणार नाही, हा संकल्प आपण जर गावात राबवला तर चांगलं होईल अशी भावना संतोष दादा त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीच्या मनामध्ये आली आणि खऱ्या अर्थाने ते वास्तवात येतात. अशा अनेक उपक्रम आपण गावामध्ये राबवतो. मागच्या वेळेस मला आठवतं की आपण वेशीपाशी अंतिम रथयात्रा डॉक्टर डोळेंनी आणि नारायणगाव ग्रामपंचायतच्या मदतीने आपण ते लोकांसाठी अर्पण केली. मग अंतिम रथयात्राची जणू काही स्पर्धाच गावात चालू झाली की काय असं आपल्याला चित्र पाहायला भेटत. आता एखाद्या 8 दिवसांनी अजून एखादी ई रिक्षा आली तर तुम्ही काही कुणी नवल वाटून घेऊ नका. पण खऱ्या 24 तारखेला वाढदिवस मी संतोष दादाला म्हटलं की आपण यात्रेत मोठा कार्यक्रम केला, पण ती मुलं म्हणायचे नाही नाही ज्येष्ठांना यात्रेत यायला पाहिजे म्हणून 2 दिवस आपण आधीच ई रिक्षाचं काम लोकार्पण करत आहोत. आणि मग माझं कुटुंब, माझी बायको, माझे आई वडील, माझे मुलं एवढ्या पुरतं सीमित न ठेवता गावाच्या कल्याणासाठी हे माझं कुटुंब आहे आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं असेल ते मी करायला तयार आहे. हे या वाढदिवसाच्या माध्यमातून ह्याच नाही तर अनेक किती वाढदिवसातून नुसता तोच दिवस माझा वाढदिवसाचा नाही, 365 दिवस मी लोकांसाठीच अर्पित केलेला आहे. अशा पद्धतीची भावना आणि हा संकल्पना आपण जर मनात घेऊन इथून जर गेलो तर खऱ्या अर्थाने दादाचा वाढदिवस झाल्यासारखा आपल्याला पाहायला भेटेल. मीना नदी स्वच्छता अभियानाचं काम अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने ते चालू आहे आणि याचं सगळं यश खऱ्या अर्थाने पुढं जर कशामुळे जात असेल तर त्याच्यामध्ये कुठला राजकीय किंवा कुठल्या गटाचा किंवा तटाचा असा हस्तक्षेप नाही म्हणून ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणून जो तो दीपक शेठ वारोळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतोय त्याच्या मनामध्ये कुठली राजकीय इच्छाशक्ती नाही, फक्त मला माझ्या गावचा विकास करायचा या हेतूने आजपर्यंत तिचं कार्य राहिलंय. आणि म्हणून या योजनेकडे अनेक जणांनी योगदान दिलं. जवळपास 82,000 आतापर्यंत गोळा झाले. त्याच्यामध्ये अजून मी माझ्या अधिकचे 21,000 रुपये टाकतो आणि 1 लाखाच्या आकडा हा संतोष दादाच्या वाढदिवसानिमित्ताने पूर्ण करूया. इथून पुढच्या कालावधीमध्ये नारायणगावसाठी जे जे गरजेचं असेल त्याच्यासाठी राजकीय वाद आम्ही विशेषतः गावापुरतं तरी बाजूला ठेवलेला आहे आणि गावाच्या कल्याणासाठी जे जे आपल्याला गोष्टी करायच्या असतील ते इथून पुढे आपण केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून पुढची पावलं माझी तरी वैयक्तिक असणार आहेत. त्याच्यामध्ये दादांचं मोठं मार्गदर्शन आहे, सत्यशील दादा आहेत, आशाताई आहेत, हे सगळेजण मिळून जे काही काम करतात ते खरं उल्लेखनीय आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये पण या गावचं आणि या ग्रामपंचायतीचं आणि गेले कित्येक अनेक वर्ष इथून पुढं पण संतोष दादाच्या नेतृत्वाखालीच या गावचा कारभार आपण चालवूया. हाच कटिबद्ध आणि हाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण दादाच्या प्रती देऊन 47वा वाढदिवस संतोष दादाचा आहे.
सलमान खानचं वय पण आता 50च्या पुढे गेलेलं आहे, पण सलमान खान पेक्षाही कितीतरी तरुण संतोष दादा दिसतो, बिगर व्यायामाचा. आणि माणसाची खरी तरुणाई जर असेल तर तो डोक्याने जर साफ असेल ना आणि त्याला कुठला ताणतणाव नसेल आणि निर्मळ मनाने जर समोर जात असेल ना, तो खराच चिर तरुण राहू शकतो. आशिष कोटरे बरोबर काय? असा हा संतोष दादा आहे, सगळ्यांना हवा असा वाटणार आहे, चांगला वाटणार आहे. आणि मी जर पुढे अडचणीत सापडलो तर नक्कीच मला एक हक्काचा माणूस आहे, त्याला फोन केला तर मला मदत मिळणारच. अशा प्रकारचा हा व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उदयास येत आहे. या गाव आणि परिसरासाठी ज्यांनी योगदान केलं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आमदार वल्लभशेठ बेनके, आमचं बेनके परिवार, माझ्या समेत आलेले सर्व मित्रमंडळी, नारायणगाव ग्रामपंचायत, सर्वांच्या वतीने संतोष दादाला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मीना नदीच्या स्वच्छतासाठी जे ज्या गोष्टी गरजेच्या असतील इथून पुढेही ह्या देणगीच्या नंतर पण ते आम्ही निश्चित प्रकारे दीपक शेठ आपल्या मागे उभे राहू. आणि केटीसाठी जो प्रश्न तुम्ही इथं जो मांडला, निश्चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा केटी जो काय आता किती रिपेअर केला, पूर्वरत केला तरी तो होऊ शकत नाही. तिचं एक विशिष्ट चांगलं लोकेशन करून या गावासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने एक स्वच्छ पाणी राहील असं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन केटी मंजूर केला जाईल. एवढं पण या निमित्ताने मी इथं आपल्या सर्वांसमोर सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचंच विक्रांत क्रीडा मंडळ आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज, हक्क तुमची, साथ आमची. धन्यवाद.